साहेब काय नाव आपलं? सर माझं नाव महेंद्र पाटील. हां मी नवसंघर्ष संघटना रिक्षा चालक मालक सभासद. मी आज सकाळी MIDC म्हणून ज्या महिला बसून आणल्या होत्या त्या महिलांपैकी एका महिलेची जी पर्स होती ती माझ्या गाडीत राहिली होती. अच्छा. तर नंतरून मी त्यांना ते सिरीन मेडोरला सोडलं. कोणत्या बिल्डिंगला सोडलं तो साहेब? सिरीन मेडोरला ईश्वर प्रेस्टीज. अच्छा. हां, त्याच्यानंतर मी तिथून चालला गेलो. हो. त्याच्यानंतर तिथून त्या महिला आल्या आणि तिथल्या ज्या ओला उबर चालणारे जे आपले सभासद आहेत तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला की माझी पर्स राहिलेली आहे. तर रिक्षावाला भाऊ भेटला तर त्यांना सांगा. तर मी आपल्या ज्या नवसंघर्ष संघटना रिक्षा चालक मला संघटना जे ग्रुप आहे त्याच्यावर मी एक मेसेज टाकलेला होता पर्सचा की कोणाची पर्स असेल तर त्यांनी मला संपर्क करावा. तर मेसेज टाकल्यानंतर ते एक योगेश पाटील म्हणून आहेत आपले सभासद, त्यांचा मला कॉल आला की अशाच्या ठिकाणी तुम्ही महिला सोडल्या होत्या का. तर ते महिला विचारत होता पर्स माझी राहिलेली आहे. तर मी डायरेक्ट इथं आलो आणि त्या बिल्डिंगच्या जी सिक्युरिटी आहे त्यांच्याशी मी संपर्क साधून त्या महिलांना आता बोलून घेतलेलं आहे. तर ते आई माझ्यासमोर उभे आहेत आता. ताई काय नाव तुमचं? वंदना बरं ताई, तुम्ही कुठून प्रवास केला होता ताई? आम्ही बरं बरं, कुठे उतरल्या होत्या ताई तुम्ही? ऋषभ जवळ. बरं, तुमची पर्स भेटली ताई तुम्हाला? हा तुमच्या पर्समधली सगळ्या वस्तू आहेत ताई? बघून घ्या एकदा, खात्री करून घ्या ताई. हा नको म्हणा. निघून गेली सकाळी. निघून गेली नाही. सगळ्या वस्तू आहेत ताई तुमच्या? बरं. बरं मग ताई मला सांगा, अजून बी आमचे रिक्षा चालक तुमच्या त्याच्यातली काय वस्तू आहे काय नाही ते आम्हाला माहीत नाही. आमचे रिक्षा चालक अजूनसुद्धा इमानदार आहे ताई, वाटतं तुम्हाला? म्हणजे लोक म्हणतात की काही रिक्षा चालक असे तसे, पण आमची नवसंघर्ष संघटना ताई लोकांचा कळकळात घेत नाही. जे असेल ते इमानदारीत पुरवतात ताई. त्याच्याबद्दल तुमच्या मनात जे असेल ते 2 शब्द बोला ताई. काय नाव ताई आपलं? वंदना मोकळ. अच्छा, कुठून प्रवास केला होता? प्रबुद्धनगर इथून. तुम्हाला तुमची वस्ती पूर्ण मिळाली ताई? ठीक आहे ताई.